जी लास्ट स्टेप आहे ती काय आहे, आपल्याला लॉग आउट ज्यावेळेस करतो त्यावेळेस काय करायचंय, ऍप डॉट टी एस एक्स मधली ही स्टेट पण रिमूव्ह करायची. ठीक आहे. सो त्या केसमध्ये आपण काय करणार आहे, आपलं जे नेव्हिगेशन मेनू आहे, ठीक आहे, हा नेव्हिगेशन मेनू जो आहे याला पण आपल्याला काय करावं लागेल, एक पॅरामीटर पास करावं लागेल, जो की आपलं फंक्शन कॉल करेल लॉग इन लॉग आउटसाठीचं. म्हणजे लॉग आउटचं जे फंक्शन आपण राईट केलं या ठिकाणी, हे फंक्शन काय होईल, आपल्या ऍप डॉट टी एस एक्स मध्ये असेल. आणि ते ऍप डॉट टी एस एक्सचं फंक्शन नावबारला कॉल होईल, नावबारच्या प्रॉप्स मधून. आणि ते प्रॉप्स मधून कॉल होऊन या ठिकाणी कॉल जाईल त्याला. ठीक आहे. ज्यावेळेस येथे काही कॉल होईल आणि हे फंक्शन ज्यावेळेस आपल्याला ऍप डॉट टी एस एक्स मध्ये असेल, त्या केसमध्ये काय होईल, आपल्याला हे सेट व्हेरिएबल फॉल्स सेट करता येईल. ठीक आहे. तो ही आपली लास्ट स्टेप आहे आपल्या लॉग इन लॉग आउटच्या फंक्शनॅलिटीची. ठीक आहे. सो त्या केसमध्ये आपल्याला करावं लागेल आता, जर आपण स्ट्रक्चर पाहिलं, ठीक आहे, या ठिकाणी नेव्हिगेशन मेनू जो आहे तो या ठिकाणी आपल्याला ऍक्सेसिबलच नाहीये. रिझन, आपण काय केलंय, इंडेक्स डॉट टीएसएस मध्ये याला नाव भरला यूज केलंय. सो बेसिकली आपण काय करतो, जे पण आपलं फॉर्म स्ट्रक्चर असतं ते ऍप डॉट टीएसएक्स मध्ये असतं, म्हणजे ऍप कंपोनंटच्या आतमध्ये असतं. सो बेसिकली हा जो नावबार आहे तो कधीच या ठिकाणी नसणार आहे, आपण ज्या ठिकाणी यूज केलाय. सो तो कुठं असणार आहे, आपल्या ठीक आहे ऍप डॉट टीएसएक्सच्या आतमध्ये यावंच असणार आहे. म्हणजे काय, आपण काय करणार या ठिकाणी याला रिमूव्ह करतो. मी या ठिकाणी सिंपल कमेंट करून ठेवतो याला. ठीक आहे. आता मला काय करायचं, ऍप डॉट टीएसएस मध्ये याला यूज करायचं आहे. आता हा यूज कुठे होणार आहे, सो हा यूज होणार आहे आपल्या राऊट सोबत. ठीक आहे. राऊट सोबत म्हणजे कसं, ज्यावेळेस आपण राऊट यूज करतोय किंवा राऊट ज्या ठिकाणी रेंडर करतोय त्याच्या सोबत काय होईल, आपला नेव्हिगेशन मेनू पण रेंडर होईल. ठीक आहे. सो मला काय करायचं, ह्या राउटरच्या वरती, ठीक आहे, मला काय करायचं आहे, आपला नेव्हिगेशन मेनू क्रिएट रेंडर करायचा आहे. सो येथे काय करतो मी, नाव नाव बार. ठीक आहे. या ठिकाणी काय करायचं, मला रेंडर करायचं आहे. स्वतः या ठिकाणी काय झाले, ह्या कंडिशन मध्ये दोन कॉम्पोनंट्स रेंडर होत आहेत. सो मी याला काय करतो, रॅप करतो एका एम्प्टी कॉम्पोनंट मध्ये. सो या ठिकाणी केलं मी, आणि याच्या आतमध्ये काय करायचंय, सिंपल या कॉम्पोनंटला रेंडर करायचंय. सो येथे काय होईल आता, आपला जो नाव बार आहे, ठीक आहे, हा आता ग्लोबली ऍक्सेस होईल. ठीक आहे. म्हणजे ग्लोबली म्हणजे कसं, तुमचं जे इंडेक्स पेज होतं, ठीक आहे, इंडेक्स पेज मध्ये काय होतं, हा जो सॉरी, इंडेक्स पेज मध्ये आपण ग्लोबली त्याला सेट केला होता. आता मला काय करायचं, ऍप डॉट टीएसएस मध्ये इंडिव्हिज्युअली सेट करायचं आहे फक्त लॉग इनच्या स्क्रीनच्या नंतर. म्हणजे लॉग इन झाला तरच आपल्याला काय होईल, नावबार दिसेल, अदरवाईज नावबार दिसणारच नाही. ठीक आहे. ही फंक्शन आपण या ठिकाणी ऍड केली. सो या ठिकाणी काय आलं, हा नावबार या ठिकाणी आला. ठीक आहे. आता या नावबार मध्ये आपल्याकडे काय आहे, आपला ह्या फंक्शन आहे. ठीक आहे. तर ह्या फंक्शनला काय करायचंय, सिंपल या फंक्शनला काय करायचंय, आपल्या ऍप डॉट टीएसएस मध्ये मूव्ह करायचंय. आणि ऍप डॉट टीएसएस मधून आपण काय करायचंय, हे फंक्शन पास करायचं ॲज अ प्रॉप्स ह्या नावबारला. ठीक आहे. ज्यावेळेस ह्या फंक्शनला नावबार मध्ये आपण पास पास करू, तो या ठिकाणी कॉल होईल. आणि या ठिकाणी काय होईल, आपला फंक्शन कॉल होऊन आपलं जे जे पण फंक्शनलिटी आहे या ठिकाणी रीड होऊन जाईल. ठीक आहे. सो मी काय करतो, या ठिकाणी हे फंक्शन जे आहे, ठीक आहे, सध्या इथून काय करतो, रिमूव्ह करतो मी. आणि याला या ठिकाणी पेस्ट करतो. ठीक आहे. सो या ठिकाणी काय केलं मी, आपल्या ऍप डॉट टीएसएस मध्ये लॉग आउटचं फंक्शन या ठिकाणी ऍड केलं. ठीक आहे. सेम जसं आपण लॉग इन साठी केलं होतं, एक फंक्शन पास केलं, सेम काय करायचं, नाव बार मध्ये पण आपल्याला काय करायचंय, लॉग आउटचं फंक्शन पास करायचंय. सो इथे काय करतो मी, लॉग आउटचं फंक्शन या ठिकाणी पास करून देतो. ठीक आहे. सो मला काय करावं लागलं आता, सेम या नावाने काय करावं लागेल, माझं नावबारचं फंक्शन या ठिकाणी, सॉरी, नावबारच्या कॉम्पोनंट मध्ये हे फंक्शन ऍज अ प्रॉप्स पास करायला लागेल. सो मी काय करतो, नावबार मध्ये माझा एक इंटरफेस क्रिएट करतो, नावबार प्रॉप्स नावाचा. ठीक आहे. नावबार प्रॉप्स मध्ये मी काय करणार आहे, माझ्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या काय होतील, या ठिकाणी पास होतील प्रॉप्स थ्रू. आणि या ठिकाणी मी रीड करून त्या सेट करेल. ठीक आहे. सो मी तर काय करतो, इंटरफेस क्रिएट करतो, एक इंटरफेस आहे नावबार, नावबार प्रॉप्स. ठीक आहे. आता या ठिकाणी करायचंय, माझा हा फंक्शन या ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. या फंक्शनचा रिटर्न टाइप माझा वॉइड असणार आहे, आणि याला कोणतेच पॅरामीटर नाही. सो मी काय करतो, सिंपल जे आपण फंक्शन कॉल करतो त्या ठिकाणी करणार, आणि याचा रिटर्न टाइप वॉइड असेल. ठीक आहे. सो हे झालं माझं प्रॉप्सचा इंटरफेस. आता मला काय करायचं, हा प्रॉप्सचा इंटरफेस माझ्या ह्या नावबारला पास करायचा आहे. सो मी ते पास करतो. या ठिकाणी व्हेरिएबल क्रिएट होईल प्रॉप्सचं. ठीक आहे. त्यानंतर इथं काय करायचंय, कॉन्स्ट, आणि ह्या कॉन्स्टचा टाईप असेल माझा नावबार. ठीक आहे. इज इक्वल टू प्रॉप्स. ठीक आहे. हे झालं माझं फंक्शन या ठिकाणी. आता मला काय करायचं, हे फंक्शन इथं सिम्पल रीड करायचं प्रॉप्स थ्रू. ठीक आहे. या ठिकाणी काय झालं, माझं प्रॉप्स थ्रू हे फंक्शन रीड झालं. या ठिकाणी माझं हे फंक्शन कॉल होईल. ज्यावेळेस मी याच्यावर क्लिक करेल त्यावेळेस काय होईल, हे फंक्शन कॉल होईल. आणि हे फंक्शन जे आहे ते प्रॉप्स थ्रू आलेलं आहे. ठीक आहे. प्रॉप्स कुठून आलेत, आपले आपल्या इंडेक्स डॉट टीएसएक्स मधून. सो इंडेक्स डॉट टीएसएक्स मध्ये काय होईल, हे फंक्शन या ठिकाणी कॉल होईल. आणि इथं काय होईल, आपलं इनडायरेक्टली हे फंक्शन कॉल होईल जे आपण ऍप डॉट टीएसएक्स मध्ये क्रिएट केलंय. ठीक आहे. सो इथं काय करायचंय, आपल्याला हा आयटम रिमूव्ह करायचा आहे.
प्लस आपण काय करायचं सेट लॉग इन जे आहे ते फॉल्स करायचं आहे. सो इथं काय करतो मी लॉग इन फॉल्स सेट करतो. ठीक आहे. हे झालं आपलं बेसिकली लॉग इनची सॉरी लॉग आउटची फंक्शनॅलिटी. ठीक आहे. सेव्ह केलं मी याला. त्यानंतर आपण काय करू पेजवरती एकदा चेक करू. ठीक आहे. सो मी या ठिकाणी आलो. परत लॉग इन करू एकदा आपण. ठीक आहे. लॉग इन. ठीक आहे. लॉग इन वरती क्लिक केलं मी. लॉग इन झाला. या ठिकाणी माझं नाव बार या ठिकाणी ऍक्सेसिबल आहे. ठीक आहे. याच्यात मी जे त्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी काय होईल मला हा नाव बार ऍक्सेसिबल आहे. ठीक आहे. लॉग आउट केलं मी. तो काय आला लॉग इनच्या स्क्रीनवरती आला आणि माझा नाव बार पण या ठिकाणी रिमूव्ह झाला. सो या ठिकाणी काय झालं बेसिकली आपण काय करतोय आपलं लॉग इन लॉग आउटची फंक्शन या ठिकाणी अशा प्रकारे कंप्लीट केली. ठीक आहे. सो हे जे आहे एंड टू एंड आपण काय पाहिलं की एखादं आपले ऍप्लिकेशन आहे. ठीक आहे. त्या ऍप्लिकेशन मध्ये आपण लॉग इनची सर्व्हिस कशी इंटिग्रेट करायची ती लॉग इनची सर्व्हिस आपण एका UI वरून म्हणजे लॉग इनच्या पेजवरून आपण कशी कॉल करायची. त्यानंतर जी पण पेज आपण या ठिकाणी क्रिएट केलंय त्या पेजवरून आपलं लॉग इनचं फंक्शन आणि लॉग इन झाल्यानंतर लॉग आउटचं फंक्शन कसं कॉल करायचं हे आपण पाहिलं. ठीक आहे.